अभिनेत्री अनिता दाते हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करून घेतलं। तर आज आपण जाणून घेऊया अनिताबद्दलच्या माहीत नसलेल्या गोष्टी। अनिता ही मूळची नाशिकची। अनिता हिचे वडील म्हणजेच नरेंद्र दाते हे वेगवेगळ्या संस्थेतून नाटक बसवायचे आणि ते त्या नाटकात सुद्धा काम करायचे। तर हे नाटक बघायला अनिता जायची। तेव्हापासूनच तिला नाटकात काम करण्याची आवड लागली, पण तिला नाटकात करिअर कधीच करायचं नव्हतं। तिची आई घर सांभाळून घरातच बुक बायडिंगचा व्यवसाय करायची, तर तिलाही तसंच काहीसं करायचं होतं। लहानपणी तिला तिच्या आईने तिला आणि तिच्या लहान बहिणीला कथ्थकच्या आणि जिम्नॅस्टिकच्या क्लासला घातलं होतं। तर तिच्या बाबांना वाटायचं की तिने डान्सर व्हावं। मात्र तिला नाटकात काम करायला आवडत असल्याने ती नाटकात काम करत गेली आणि कॉलेजमध्ये असताना तिला केंद्र सरकारकडून अभिनयासाठी फेलोशिप मिळाली आणि तिने त्या फेलोशिप अंतर्गत पुण्यातील ललित कला केंद्रात ॲडमिशन घेतलं आणि तिथे तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली। तिला तेव्हा डायरेक्टर बनायचं होतं किंवा पुन्हा नाशिकमध्ये जाऊन ॲक्टिंग स्कूल ओपन करायची होती। तर त्यानंतर तिने ललित मुंबई नावाची संस्था सुरू केली। त्या संस्थेअंतर्गत सिगारेट या नाटकात तिने काम करायला सुरुवात केली। त्या नाटकामुळे तिला बऱ्यापैकी ओळख मिळाली आणि त्या दरम्यान तिची भेट चिन्मय सोबत झाली। चिन्मय केळकर हा एक लेखक आणि डायरेक्टर आहे। त्याने तिला मुंबईत येऊन अभिनय क्षेत्रात काम करण्याचा सल्ला दिला। पुढे ती मुंबईत येऊन नाटकात काम करू लागली आणि चिन्मय सोबतची भेट वाढत गेली। त्यांच्यात आधी मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर नंतर प्रेमात झालं। थोड्याच वर्षात त्यांनी लग्न केलं। त्यानंतर तिने बरीच नाटकं, मालिका आणि चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका केल्या, पण तिला खरी ओळख मिळाली ती माझ्या नवऱ्याची बायको या झी मराठीवरील मालिकेमुळे। या मालिकेत तिने साकारलेलं राधिका हे पात्र प्रेक्षकांना फारच आवडलं आणि तिच्या आयुष्यातील हा टर्निंग पॉइंट ठरला। त्यानंतर तिने तुंबाड, मी वसंतराव, वाळवी यासारखे अनेक चित्रपट केले। त्यानंतर ती झी मराठीवरील नवागडी नवा राज्य या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली। सध्या ती माझ्या बायकोचा नवरा या नाटकात काम करते। तर कलर्स मराठीवरील इंद्रायणी या मालिकेतून लवकरच ती भेटीला येणार आहे। तर तुम्ही अनिताला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।